क्वींस डिजाइनर शोरूम में शादी ब्याह और ईद और दीगर त्योहारों के लिए नत नए डिजाइन के कराची सूट, पॉपलॉन, ब्राइडल सूट, लांचा, फ्रॉक, गाउन, गरारा सूट्स, शर्ट शलवार, दुल्हन के सूट के अलावा दीगर फंक्शन के लिए बेहतरीन डिजाइन के सूट मुनासिब कीमतों में दस्तयाब है। बरकत कॉम्प्लेक्स रोड, बाबा पेट्रोल पंप के करीब क्वींस डिजाइनर सूट एंड एम्पोरियम, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ दो न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। एक सकारात्मक वातावरण आहे। विरोध राहिलाच कोणाचा? संपूर्ण जिल्हा आज एकोप्याने कामाला लागलेला आहे। ठीक आहे, थोडेफार शिल्लक जिकडे तिकडे असतील त्याच्यावर मला व्यक्तिगत काही बोलायचं नाही आहे, तो विषयच आपला नाही आहे। आज ज्या वेळेस आता फडणवीस साहेबांना सांगितलं, मला बावनकुळे साहेबांना सांगितलं, माझ्या दस्त्या कमी पडतात, दस्ते संपले, आमच्या गळ्यात टाकायला दस्त्या संपून गेल्या आहेत। रोज पक्ष प्रवेश आहेत, तालुक्याचे तालुके हे भाजपमध्ये आज सामील होत आहेत, दाखल होत आहेत आणि कुठलाही वाद नाही। आम्ही सर्वांना सांगितलं, आपण म्हणतो आम्ही सर्वांना सांगितलंय, जी मंडळी काँग्रेसवर पदावर होती त्यांना सुद्धा सन्मानाने भाजपमध्ये त्यांच्या सहकार्यासोबत त्यांना वागणूक मिळेल, चिंता करायचं कारण नाही आहे। सन्मानाची वागणूक मिळेल, एकोप्याचं वातावरण टिकलं पाहिजे। बऱ्याच दिवसानंतर योग आला हा, बऱ्याच दिवसानंतर हा योग आलेला आहे आणि म्हणून आपल्याला मला वाटतंय की आज नांदेडमध्ये केवळ भाजपामुळे 5 खासदार नांदेडला मिळाले। किती खासदार? 5 खासदार। म्हणजे मी आणि आमचे गोपछेडेजी आम्ही दोन्ही राज्यसभेवर प्रतापराव निवडून येणारच आहेत। लातूरचा भाजपचा खासदार आणि हिंगोलीचा शिवसेनेचा खासदार असे म्हणून जर पाहिलं, नांदेड जिल्ह्यामध्ये संबंधित असलेले 5 खासदार ही वज्रमूठ राहणाऱ्या नांदेड जिल्ह्याची वज्रमूठ। मला सांगा, विरोधकांची सभा काल परवा झाली, ठीक आहे, झाली असेल, निवडणुकीच्या काळात होतात, प्रत्येकाला मतं मागण्याची त्या ठिकाणी संधी आहे, बोलायची, टीकाही करू शकतात, पण काहीतरी अजेंडा पाहिजे ना। बोलताना फक्त अशोक चव्हाण एकच विषय आहे आणि दुसरा विषय काहीतरी बोला, या जिल्ह्याचं काहीतरी बोला, या महाराष्ट्राचं काहीतरी बोला, मराठवाड्याचं काहीतरी बोला। मला आश्चर्य वाटतंय की अशोक चव्हाण एकच अजेंडा असेल तर अशोक चव्हाणांवर काही इलेक्शन होऊ शकत नाही। अशोक चव्हाण बेईमानी करणारा माणूस नाहीये, प्रामाणिकपणे जिथे राहिलो शेवटपर्यंत त्या ठिकाणी प्रामाणिकपणे टिकवलेला आहे आणि त्या ठिकाणी अनेक जण काल बोलले, त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप केले। आमचे नाना भाऊ पटोले नागपूरमध्ये त्या ठिकाणी बोलतात, अशोक चव्हाणांनी काँग्रेसला असं केलं, आई समान काँग्रेसला असं केलं, तसं केलं। मला नाना भाऊंना आठवण करून द्यायची आहे की 2009 मध्ये नाना भाऊ ज्या पक्षाचे आज अध्यक्ष आहेत ते सोडून गेले होते भाजपमध्ये, त्यावेळेस विसरले ते, आता ते विसरले। त्यावेळेस ते काय बोल, मी राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि त्यावेळेस हे नाना भाऊ ज्या मोठ्या गप्पा मारतायत, 2009 मध्ये मी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचा नेता होतो, त्यावेळेस हे शब्द सोडून त्यावेळेस भाजपमध्ये गेले होते। त्यावेळेस कुठे गेलं होतं आईचं प्रेम? हो ठीक आहे, जाऊ द्या, त्यांच्यावर मला काय अधिक बोलायचं नाही। आणि मला आमचे अमित भैया काल आले होते या ठिकाणी नांदेडला, त्यांनी ते म्हणाले एक चव्हाण गेले, दुसरे चव्हाण आले। अमित भाई, चव्हाणामध्ये फरक असतो, हो, चव्हाणामध्ये फरक असतो आणि मला मुद्दाम त्यांना आठवण करून दिली पाहिजे। एकेकाळी आपल्या पिताश्री त्यांच्यावर मला खूप नितांत आदर आहे, विलासराव देशमुख साहेबांनीच प्रतापरावला किती ताकद दिली होती, आपण विसरलात का? आज मी सुद्धा सगळे मतभेद बाजूला सारून ज्याप्रमाणे विलासरावजींनी प्रामाणिकपणे ताकद प्रतापरावांना दिली होती, त्याच पद्धतीने मोठा भाऊ म्हणून प्रतापरावांच्या बरोबर मनाने राहणार आहे, हे सांगितलं पाहिजे। आमचं भाषण टेप होत असेल अनेक ठिकाणी, व्हिडिओ मुंबईपर्यंत पोहोचले असतील, देशात पोहोचले असतील आणि तुमच्याकडे सुद्धा आज तुम्ही क्लिपिंग काढून ठेवला असेल। अशोक चव्हाण खरंच तुमच्याबरोबर आलेत का? हो, प्रत्येक जण संध्याकाळी जाऊन पाहेल व्हिडिओ पायामध्ये अशोक चव्हाण देवेंद्रशी बोलत होते, प्रतापरावकडे बघत होते की नाही, बोलले की नाही? एवढंच नव्हे, आमच्या चेहऱ्यावरची मुद्रा कशी होती ते मोठं करून पाहतील, नाही खरंच हसत होते म्हणून। प्रतापराव म्हणले मोदी है। हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, माल्टीगिरी रोड, कामठा, नांदेड़।
अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।